कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 या मार्गिकेतील बीकेसी आचार्य अत्रेम चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 2 चा टप्पा लवकरच सेवेत दाखल होईल। टप्पा 2 च्या निरीक्षणासाठी अखेर मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षेचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। निरीक्षणानंतर मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केलं जाईल। हे प्रमाणपत्र मिळताच टप्पा 2 च्या संचालनाचा मार्ग मोकळा होईल। लाडक्या बहिणींना कर्जबाजारी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मानखुर्दमध्ये घडला। लाडक्या बहीण योजनेसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज काढण्यात आलं। आरोपींनी आयफोन घेण्यासाठी हे कर्ज काढलं। कागदपत्रांचा वापर करून 65 महिलांची फसवणूक सुद्धा करण्यात आली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटींचा चरस जप्त झालाय। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशांकडे 9.5 किलोचं हायड्रोफोइन चरस सापडलेलं आहे। अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी यावेळेस अटक सुद्धा झालेली आहे। मुंबईमध्ये गुरुवारपासून टँकर चालक संपावर जाणारे केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपाचं हत्यार उपसलं। मुंबईमधील विहीर आणि बोर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे। विवाहादरम्यान चांदीच्या ताटात जेवण न मिळाल्यानं नवरदेवांना नाराज होणं ही तात्पुरती समस्या आहे। त्याला हुंड्याची मागणी म्हणता येणार नाही असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। हुंड्याची मागणी आणि शारीरिक छळवणूक केल्याच्या आरोपातून पुण्याच्या 33 वर्षीय शेतकरी तरुणाची निर्दोष सुटका झाली। त्याला 2 वर्षांचा कारावास आणि 500 रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे।